डाना म्हणते, द फन गोज टू डाय वेन आय गो टू द शिकागो युनिव्हर्सिटी. क्रिस्टियनचा रिप्लाय असतो, वाय डज द फन गो डाय. एक ऑकवर्ड सायलेन्स आहे. त्यानंतर क्रिस्टियन म्हणतो, आय वॉज जोकिंग. हा संवाद आहे अत्यंत बुद्धिमान असलेल्या अर्थात सिनेमा ज्याच्या नावावर बेतलाय त्या अंकगणितज्ञ क्रिस्टियन वुल्फ म्हणजे बेन अफ्लेक. काम करतो ते ड्रग माफिया आणि शस्त्रास्त्रांच्या डीलर्ससोबत. या सगळ्यात त्याला असणारं अकाउंट्स बुक किपिंगचं ज्ञान आणि त्यामुळेच तर तो माफियांच्या पसंतीचा आहे, कारण मनी लॉन्ड्रिंगसाठी लागणारं कौशल्य त्याच्यामध्ये आहे. एवढ्याच गुणसंकीर्तनावर थांबता येणार नाही. अत्यंत दहशत वाटावी असा हा खुनी आहे. खरं तर गणितातला माहिर खिलाडी आहे हा. लाखाचा आकडा लिहायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा 92 पटींनी अधिक तीव्र आणि तेज तो त्या आकड्यांची आकडेमोड करू शकतो. आणि अर्थात मार्शल आर्ट्समध्येही तो तितकाच पारंगत आहे. अर्थात त्याचं व्यक्तिचित्रण ज्या प्रकारे केलं आहे ते पाहता त्याच्याबद्दल खरंच कुतूहल निर्माण होतं. तो मितभाषी आहे, अंडरकव्हर एजंट आहे आणि त्याचं खून सत्र तो राबवतोय अख्ख्या जगभर. या सगळ्यात त्याचा एकाकीपणा आणि सगळ्या गोष्टी त्याचा बॅकड्रॉप निश्चित आपल्याला उलगडत जातो. तर ट्रान्सपोर्टरमधला जेसन स्टॅथम किंवा जेसन बॉर्न सिरीजमधला मॅट डेमॉनच्या अभिनयाच्या जातकुळीशी साधर्म्य सांगणारं ही खरं तर व्यक्तिरेखा आहे. अर्थात बेन अफ्लेक त्याला एका वेगळ्या उंचीवर नेतो. अद्याप तरी या कारनाम्यांचा पत्ता पोलिसांना नाहीये त्याच्या. त्यामुळेच त्याच्या मागावर पोलीस नाहीत पण आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या रडारवर तो येण्याची शक्यता निश्चित आहे. 2011 साली आलेल्या वॉरियर या सिनेमाचा दिग्दर्शक गेविन ऑकनर याने मास्टर ऑफ ऑल असणाऱ्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा वेध घेताना त्याला ऑटिझमच्या पार्श्वभूमीवर मांडण्याचा केलेला प्रयत्न आणि त्याचं एकाकीपण, त्या सगळ्याला असणारं ब्रोकन होम थिअरीचं कुशन असं सगळं देण्याचा केलेला प्रयत्न या क्षणी तरी मोलाचा वाटतो. या सगळ्या प्रकरणात आपल्याला तो कसा घडला याची कहाणी उलगडत असताना त्याचा मागोवा घेण्याची जबाबदारी, अर्थात तो ट्रॅक जो ठेवला जातो तो ट्रेझरी डिपार्टमेंटच्या एका एजंटवर ही जबाबदारी सोपवली जाते. या सूत्राभोवती खरं तर सिनेमा गुंफलेला आपल्याला दिसतो. या सगळ्यामध्ये त्याच्या निरीक्षण शक्ती आणि स्वयंशिस्त आणि अर्थात कूल काम अँड कंपोज्ड ॲटिट्यूड हा त्याच्या ऑटिझममधून मिळालेल्या देणगीसारखा वापरणं आणि आपल्या अशक्तिस्थानांचा वापर शक्तिस्थानासारखा केला जाणं हा इथला महत्त्वाचा फॅक्टर वाटतो. या सगळ्या रंगांमधला एक रंग वेगळाही आपल्याला दिसतो. तो आहे निरागस प्रश्नांचा. गोड बोलणारी असिस्टंट अकाउंटंट डाना कमिंग्स म्हणजे ॲना केंड्रिक या भेदक असणाऱ्या पार्श्वभूमीवरचं हे गन्स अँड रोजेसवालं कॉम्बिनेशन. द मेकॅनिकच्या सिक्वेलची आठवण आल्याखेरीज राहत नाही. या सगळ्यात आपण त्याच्या भूतकाळात डोकावतो जिथे त्याचे वडील त्या मुलाने स्वावलंबी व्हावं आणि तेही अविश्वसनीयरित्या. या सगळ्यात उलगडत जाणारी ती पार्श्वभूमी आणि इमोशनल करत प्रेक्षकाच्या मनात घर करण्याचा केलेला प्रयत्न या सगळ्यामध्ये एक भावनिक गुंतागुंत निर्माण करत गँगस्टरशी नातं कसं एस्टॅब्लिश झालं ते निर्माण कसं झालं तो ट्रिगर पॉईंट आपल्याला इथे उलगडत जातं. ऑकनरने आपल्याला वुल्फच्या आयुष्याशी म्हणजे प्रेक्षकाची एक नाळ जोडण्याचा केलेला इमोशनल ट्रॅक खूप महत्त्वाचा आहे. आणि त्या सगळ्यात आपल्याला जाणवणारा एक अँगल तो महत्त्वाचा वाटतो कारण तो परफेक्शनिस्ट ऑलराऊंडर आहे. आणि या सगळ्यात त्याचं बुक किपिंग अकाउंटंटचं असणारी व्यक्ती कशी असेल, म्हणजे अकाउंटंट म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर एक उभे राहते ना इमेज, तो कनेक्ट जाणार नाही याची काळजी तितक्याच निगुतीने घेतली गेलेली आपल्याला इथे दिसते. त्याच्यामधल्या लिजेंडला आय वॉन्ट टू लिव्ह समथिंग बिहाइंड आणि त्यासाठी केलेली हत्या म्हणजेच खरं तर ज्या सगळ्याचे हत्या सत्र आहे म्हणजे गँग्स ऑफ वसीपूरमधल्या जितक्या गोळ्या तिकडे चालल्या असतील तेवढे खून इथे होताना आपल्याला दिसतात. यावरून अंदाज आला असेल की कशा पद्धतीचं आहे. अर्थात या सगळ्या गोष्टी घडत असताना जॉब कट्स अँड फिस्कल डेफिसिटवरच्या भाष्यासोबतच विनोदाचा एक वेगळा सूर आपल्याला इथे दिसतो. वेगळ्या पद्धतीचा अंडरकरंट असलेला ब्लॅक ह्युमर आहे. जे.के. सिमन्सने साकारलेला ट्रेझरी एजंट कमाल आहे, तर सिंथिया ॲडॉय रॉबिन्सनने साकारलेली निग्रही तपास अधिकारी कमाल वाटली आहे. पण हे दोघं ज्यावेळी एकत्र येतात, आमनेसामने येतात, त्यावेळेला हे मात्र सगळं खोटं वाटायला लागतं. तुकड्या तुकड्यांमध्ये जोडल्यासारखं असं पाची वाटायला लागतं. उत्तम संकल्पना आहे
पण तुलनेने फारच सुमार मांडणी आहे. त्यामुळे या सिनेमाच्या संकल्पनेलाच मूळ सुरुंग लागतो. आणि मांडणीचं काय नेमकं होतं हे खरं तर आपल्याला सिनेमात दिसतं. म्हणजे गोष्ट उत्तम असूनही ती स्क्रीनवर उत्तम पद्धतीने मांडली गेली नाही तर काय होतं, त्याचं उत्तम उदाहरण. हा सिनेमा का पाहावा? उत्तम संकल्पना, बेन अफ्लेकच्या अभिनयासाठी. आणि का टाळावा? उत्तम संकल्पनेला सुरुंग लावल्यानंतर काय होतं त्यामुळे. थोडक्यात काय, चांगली संकल्पना फसते तेव्हा काय होतं, तर द अकाउंटंट या सिनेमाला मी देतोय 2.5 स्टार्स.